कोकणात आणि आज कोकणात आजपासून म्हणजे आजपासूनच नाही तर 1 तारखेपासून होळीची सुरुवात झाली आहे। लहान जी होळी असते त्याला पोकळ होळी म्हणतात आणि तीच होळीची सुरुवात झालेली आहे। पण आज आहे ती मुख्य म्हणजे जो शेंडा उभा केला जातो त्याला आता तोडणार, त्याला नाचवत गाजवत वाजवत घेऊन जाणार आणि मग तो उभा करणार। तर आता मी त्याच ठिकाणी चाललोय जिकडे ते माडाचं झाड तोडलं जातं। तो माड आज तोडून घेऊन जाणार सानेवर आणि मग तिकडे उभा करणार। तर चला बघूया ही प्रोसेस कशी आहे ती। माझ्या परीने मी तुम्हाला कोकणातल्या पद्धती दाखवण्याचा प्रयत्न करतोय। माझ्याबरोबर तुम्हाला मी एक्सपिरियन्स करवतोय। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरा, व्हिडिओ गमतीशीर आहे। सगळीकडे जमले आहेत, आपल्याला यायला थोडासा लेट झालाय तर पटापट जाऊया बघूया। इकडे ना सगळे बसले दादा। उचलल्या ड्रोन फुटेजच आहे। मला वर दिसतोय का? तू पण यूट्यूब के गोष्टीच्या आधी त्या गोष्टीची पूजा केली आहे। सुरुवातीला पूजा केली आहे। त्याचा हा माड तोडायचा आहे। होळीचा हा माड आहे, सगळ्या गावाला या सांगा। केवढा उंच आहे बघा हा, आणि झाड पण केवढा आहे। हा उंच माड जो आहे हा तोडणार आणि याची पूजा करून याला उचलून घेऊन जाणार सानेपर्यंत। तर आता त्याची पूजा चालली आहे। इकडे आता नारळ देतील। तुला जागावाल्याचा नारळ इथे देतोय, तुला नारळ मी देवळात दिलेला, जागा तुझीच आहे। तरी पण इथं मी आपला माड तोडता वाय होळी ते एक नारळाचा पण दिलेला आहे। तर जागावाल्याला म्हणून दिलेला आहे, पण जागा तुझीच आहे, राठी तुझीच आहे। तर आपल्या सगळ्यांना तू आता सगळं नारळ दिला मान्य म्हणजे संपाला पिला सुद्धा आपण राचाल केली आता या हत्यारांनी हे माड तोडणार, सो त्याचा आता पूजन चालली आहे। आता जे माझ्या आपल्या मागे वाजतंय हेच पालखी नाचवताना पण हेच वाद्य, हीच धून वाजवली जाते, हाच पॅटर्न वाजवला जातो। आणि आता पूजा चालली आहे आणि हे जेव्हा पालखी म्हणजे पारंपरिक जेव्हा पालखी देव उठून दुसऱ्याच्या घरी जातो किंवा कुठलं शुभ कार्य होतं तेव्हा हा ढोल वाजवला जातो, सिंगल ढोल वाजवला जातो। आणि कुठला तरी फंक्शन चालू आहे तसं मोठा काहीतरी प्रोग्राम झाला म्हणून त्यासाठी तिकडे जे वाजवत आहेत खाली हे वाजवलं जातं आणि पूजेच्या कार्यात हे वाजवलं जातं। तिकडे आता पूजा झालेली आहे संपन्न। आता माड तोडायला घेतील ते लोक। हा माड तुम्ही बघू शकता अंदाजे की ही नॉर्मली लोकांची हाईट आहे आणि या हाईटच्या वर म्हणजे तो बघू शकता की केवढा उंच आहे तो माड।
आता हा माड तोडण्यासाठी तिकडे कोयता आणलेला आहे, तेव्हा त्याचा तो पहिला मानकरी जो तो घाव घालतोय त्याच्यावर. तर आता ना तोडायला सुरुवात केली आहे त्यांनी, पण माड एवढा कडक असतो ना, तुम्ही घाव बघा ना, घाव त्याच्यावर लागतच नाही. माड कुठल्या साईडला खेचायचा म्हणजे पाडायचा, त्यासाठी अगोदरच रश्शा टाकून ठेवला. बघा तिकडे एक रश्शी आहे, इकडून तिकडे एक रश्शी टाकलेली आहे, या साईडला एक रश्शी टाकलेली आहे, इकडे अर्धी मुलं उभी आहेत, खालच्या साईडला अर्धी लोक उभी आहेत, त्या साईडला उभे आहेत, इकडे पण सगळे अर्धे उभे आहेत. अर्धा तोडून झालाय, अर्धा पीस राहिला. तो हा खेचतील, या साईडला इकडे खेचणार आहेत. तर इकडे येऊ दे संदीप, तिकडे खेचणार होते. पुढे जाऊ नको तू. इकडे या लोकांनी पण रशी धरून ठेवली आहे. ही अशी रशी आली बघा, दिसली काय, ही इथून अशी आली आणि इथून त्या झाडाला गुंडाळून इकडे घेतली आहे. हे लोक ओढणार आहेत खाली, तिकडे जे ते लोक दिसत आहेत तिकडे ते लोक ओढणार आहेत खालच्या साईडला, कारण की माड असा इकडे पाडायचा आहे. माड त्या साईडला पाडायचा असल्यामुळे काय आलं आहे की इकडून तो बरोबर बॅलेन्स केला पाहिजे मागच्या साईडून, नाही तर तो वाकडा तिकडा पडेल. त्याचबरोबर इकडे पण ती बघा हा रशी खेचतोय, तर ही पण एक रशी आहे आणि तिकडे एक रशी गेली आहे. त्याच्यात एकूण चार रशी आहेत. आणि आता उलट्या साईडून माडाला घाव घालायला सुरुवात केलेला आहे, तोडायला सुरुवात केली आहे. इकडे ना आता ही जी वरची साईड आहे, हे लोकांनी रशी सैल करायची आहे आणि खालची ज्या दोन आहेत त्यांनी गच्च पकडून धरायची आहे. आणि हा माड आला खाली. तरी हा माड आता तोडून खाली घेतलाय. केवढा मोठा आहे बघा, तो इथून सुरुवात आहे आणि तिथे एंड आहे मोठ्या झाडाच्या इथे. ह्याच्यावर जे एक्सेस आहे म्हणजे जे जास्त झावळ्या बिवळ्या आहेत किंवा वजन एक्स्ट्रा आहे ते काढून टाकतात आणि त्याला प्रॉपर शेप
मध्ये, म्हणजे जसं आता इकडे एक्स्ट्रा ही झावळी नको आहे आपल्याला, ही नाही लागत, आपला उभा माड लागतो फक्त. मोटार पण आणली इकडे, जागा केली जाते ती माड तोडलेला त्याला बाहेर काढण्यासाठी. पडला पाहिजे म्हणून ते बांधून घेत आहेत, म्हणजे एका लाईनमध्ये पूर्ण तो माड भेटेल उचलायला त्यांना. म्हणजे जर धाव्या पसरल्या असतील तर मग त्या खाली घासत घासत जाणार आणि उचलताना मग ते कठीण पडणार, म्हणून मध्ये एकदाच बांधून घेत आहेत. निघाले आता, ती होळी उचलायला घेतात. तो माड मागचा माड बघू शकता तुम्ही, तो उचललाय सगळ्यांनी. आता हा हे बघा सगळ्यांनी उचललाय हा. सगळ्यांची ताकद एकदम जोरदार. वय बघू शकता, म्हातारे आहेत असे सगळे आहेत, पण ह्याच्यात जोश बघा किती आहे त्यांच्यात. एज डझंट मॅटर, वय तो आता माड खाली हे रशीनी बांधून घेतलाय, त्याच्या आडव्या आडवे ज्या खुट्ट्या बांधल्यात ना ते उचलायला बरा पडतात म्हणून आता खांद्यावर घेणार आणि उचलून घेऊन जाणार असा हा. तो किती वजन आहे तुम्ही अंदाज लावू शकता की सगळ्यांनी हात लावलाय, सगळ्यांनी. मग तरुण आहेत, यंग मुलं आहेत किंवा म्हातारे कोतारे आहेत, सगळ्यांचा जोश बघा तुम्ही फक्त. हे आता गावच्या बायका आलेल्या आहेत, आता त्या या होळीची म्हणजे या माडाची पूजा करतील. आता लास्ट टाइमची जर तुम्ही आपली व्हिडिओ बघितली असेल ना तर इकडेच आपण ड्रोन फ्लाय केलेला, आता पण इथूनच ड्रोन आपण उडवतोय. ड्रोन आता इकडेच फ्लाय करू.
मगाशी जो तुम्हाला बोललो ना मी, तो हा खड्डा आहे. या खड्ड्यामध्ये आता हा माड उभा केला जाईल. तर संदीप काका आपली रश्या सोडत आहेत. आता हे जे बांधून आणलेले बांबू हे आता सोडतील आणि नंतर 4 वाजता म्हणजे जेवण वगैरे सगळे येतील ना, तेव्हा या खड्ड्यात, हा जो खड्डा केलेला आहे या खड्ड्यात हा माड उभा केला जाईल आणि त्यानंतर मग ह्याच्यावर छत घेतलं जाईल. ही सान आहे, ह्याच्यावर आपली पालखी, आपले देव इकडे सुरुवातीला आणले जातात. तर या प्रत्येक वाडीच्या बायका येत आहेत आता इकडे. या ज्या सकाळपासून बायका होत्या आपल्या पूजेला, त्या या सगळ्या आहेत. त्या सगळ्या सकाळपासून पूजेला आलेल्या आहेत. होय आता जी होळी होती, जो माड होता तो आपण आणलाय सानेवर. आता आम्ही घरी चाललोय. मी सकाळपासून आलेले सगळे आले होते, सगळ्यांनी आज मेहनत केली, तो माड तोडला, आणला. पण आता इथून आपण घरी चाललोय, जेवणार आणि परत 4 वाजता येणार तो माड उभा करायला. कारण आजपासून, कारण उद्या सकाळी होम आहे, सो आज तो काही करून उभा करायचा आपल्याला. आता सगळे घरी चालले आहेत. तुम्हाला मी त्या सगळ्या आलेल्या काक्या पण दाखवल्या, ज्या सगळ्या काक्या सकाळपासून होत्या माडाबरोबर, म्हणजे तिकडे पूजेसाठी आलेल्या, माडाची पूजा करायला आता त्या. तर आता आपण निघूया घरी. तर हा व्लॉग तुम्ही आतापर्यंत बघताय, तर थँक्यू सो मच. आपल्या कोकणची संस्कृती लोकांपर्यंत पोचवायची आहे. तशीच मी ट्रॅव्हलर बॉय अक्षय या इंस्टाग्रामला रील पण टाकतो याच सेम कॉन्टेंटची, म्हणजे आज जो माड उभा केला, कसा आणला, याची रील पण टाकणार आहे. तर त्याला पण तुम्ही प्रतिसाद द्या, प्रेम द्या तुमचं. या व्हिडिओला शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा. सेकंड व्हिडिओ लवकरच येईल. सेकंड व्लॉगमध्ये आपण हा उभा कसा करत दाखवू. तोपर्यंत बाय. कोकणातल्या अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि भारी व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्या कोकणातल्या आहेत, रूढी परंपरा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. शेअर करा, कमेंट करा. बाकीच्यांना सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला. थोडंसं सबस्क्राईब फॅमिली वाढवूया आपली. ठीक आहे.